उद्धव ठाकरेंची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे। उद्धव ठाकरे दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत। तर महानगरपालिकेच्या निकालावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। पद्मेश, काय बोलू शकतात उद्धव ठाकरे? ते समाधानी असतील का काल लागलेल्या निकालावर? विक्रांत सर, नक्कीच, कारण जो काल निकाल लागला त्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचे असतील किंवा ठाकरे बंधूंच्या ज्या जागा आहेत त्या बऱ्यापैकी 70-72च्या घरात आलेल्या आहेत। पण जो शिवसेनेचा भगवा अनेक वर्षांपासून जो BMCवर जो फडकत असतो तो यंदा फडकणार नाहीये। कारण भारतीय जनता पक्ष असेल, शिंदेची शिवसेना असेल, त्यांनी जवळपास 100च्या घरात जागा जिंकलेल्या आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा यंदा BMC वरती महापौर होईल। आज प्रामुख्याने पहिल्याच उद्धव ठाकरेंची निकालानंतर प्रतिक्रिया येणार आहे। शिवसेना भवन येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेणार आहे। यामध्ये कदाचित उद्धव ठाकरे हा निकाल मान्य करतील आणि आम्ही विरोधी पक्षात बसून भारतीय जनता पक्षावरती अंकुश राखण्याचं काम करू असं देखील बोलण्याची शक्यता आहे। काल रात्री अनेक जे विजयी उमेदवार होते ते याच मातोश्रीवर आले होते आणि याच मातोश्रीवरती अनेक जे विजयी उमेदवारांना उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यांचं अभिनंदन केलं आणि आज जवळपास 10:30 वाजल्यापासून मुंबईतील अनेक जे विजयी उमेदवार आहेत ते मातोश्रीवरती येताना पाहायला मिळतात। काल रात्री उद्धव ठाकरेंनी सगळ्या ज्या नगरसेवकांना मेसेज केला होता की उद्या मातोश्रीवरती या, आपल्याला गुलाल उधळायचा आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे या निकालाबाबत कदाचित समाधानी आहेत असंच कळते। कारण काल रात्रीपासून उद्धव ठाकरे हे अनेक नेत्यांशी बोलत होते। अनेक जे निवडून आलेल्या फक्त मुंबईच नाही विक्रांत, तर कल्याण डोंबिवली असेल अनेक ठिकाणच्या नगरसेवकांशी बोलत होते आणि आज अनेक जे नगरसेवक आहेत ते मातोश्रीवरती आले आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरेंची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाहीत। पण उद्धव ठाकरे आता विरोधी पक्षात बसणार हे त्यांनी मान्य केलेलं आहे। ठाकरे बंधू विरोधी पक्षात बसणार आहे। कारण ज्या प्रकारे BMCचा जो आकडा आहे तो म्हणजे 89 हा भारतीय जनता पक्षाला, 65 हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आणि शिंदेना देखील 29 हा आकडा आला। त्यामुळे काँग्रेसचं पण बघायला महत्त्वाचं असणार आहे। काँग्रेसचा स्टँड काय असणार आहे? खरं पद्मेश, आणि या सगळ्याच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषदेमध्ये काय बोलतात हेही पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।